प्रस्तुत प्रसंगी भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने सालाबादाप्रमाणे संपन्न होत असणारा हा संत वैष्णव मेळावा 1.5 दिवसाचा संत वैष्णव मेळावा आणि हा वैष्णव मेळाव्याची सेवा माझ्या सारख्या सर्व आणि सामान्य कार्यकर्त्याच्या वाट्याला आली। विठाल आजच्या या धावपळीच्या युगामध्ये, आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये फावला वेळ कुणाला भेटत नाही महाराज। आजच्या या धावपळीच्या युगामध्ये, आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये फावला वेळ कुणाला भेटत नाही। लोक फुरसत काढून तुमच्या कीर्तनाला येत असतात, लोक फुरसत काढून तुमच्या कीर्तनाला येत असतात। तुम्ही काय सांगायचं याचा विचार तुम्ही करायचा। विठाला विठाला तुम्ही माझे जमलेले माझे मायबाप तुमच्या संत सेवेसाठी, मायबाप जनार्दनासाठी सेवेसाठी घेतलेला अभंग जगतमान्य जगदवंदनीय तुकाराम बाबांचा आहे, तुकाराम महाराजांचा आहे। पुणे जिल्ह्यामध्ये इंद्रायणी नावाची नदी, पुणे जिल्ह्यामध्ये झुलझुल वाहणारी इंद्रायणी नावाची नदी आणि इंद्रायणी नदीच्या काठाला छोटस वसलेलं देहुई गाव आणि या देहू गावामध्ये अवतार काढायला आलेला महात्मा म्हणजे तो तुकाराम बाबा। विठाला विठाला आजच्या या धावपळीच्या युगामध्ये, आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये अभंग तुकोबऱ्यांचं काय सांगतो एवढं मला समाजाला सांगायचंय। आता मला म्हणलं तुम्ही एवढं सांगा, माझ्यासारख्या बावलेट महाराजांचं, माझ्यासारख्या बावलेट बुवांचा समाज ऐकू शकत नाही, परंतु तुकाराम महाराजांचं तुम्हाला ऐकावंच लागेल। विठाला चला मग जास्त वेळ न घेता, जास्त परीक्षा नाही देता अभंगाकडे बोलू। नाचे टाली पिटी, नाचे टाली पिटी प्रेम अंग धरणी लोटी, माझे सखी ती सज्जन भोले भाविक हरिजन। काय सांगतात? माझे सखी ती सज्जन भोले भाविक हरिजन, न धरती लाज नाही जना सविकाज। माझे सखी ती सज्जन भोले भाविक हरिजन, तुका म्हणे दाटे कंठ, चांगला आहे का? तुका म्हणे दाटे कंठ, कंठी नेत्री जल लोटे, माझे सखी ते सज्जन भोले भाविक हरिजन। पांडुरंगा करू प्रथम श्री बाबा की जय, पांडुरंगा करू प्रथम बाबा की जय, पांडुरंगा करू प्रथम श्री बाबा की जय, पांडुरंगा करू प्रथम बाबा की जय। कोटी फुटू दे उफाटे विठ्ठल
म्हणविता कृपा अनेक संत अरे म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार देव सांगा नमस्कार माझी वाणी तुझे वरी गुण 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 ऐसे देई प्रेम गाईला ऐसे देई प्रेम गाईला माझी वाणी तुझे वरी गुण माझी वाणी तुझे वरी गुण ऐसे देई प्रेम गाईला ऐसे देई प्रेम गाईला माझी वाणी तुझे वरी गुण माझी वाणी तुझे वरी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कला मंडळी कोणतंही शुभ कार्य करायचं असेल कोणतंही शुभ कार्य जर करायचं असेल लग्न असो सत्यनारायणची पूजा असो काही असो तर आपण सर्व मिळून कोणत्या देवाला वंदन करतो गणपती बाप्पाला म्हणून आज तुम्ही आम्ही मिळून सर्वांनी त्या गणपती बाप्पाला नमन करू वंदन करून मग शिवेला सुरुवात करू वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुदेव सर्व कार्येषु सर्वदा त्याचे नमन करू आता 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 नमन करू नमन करू शंकराचा सुता शंकराचा सुता त्याचे नमन करू आता नमन करू त्याचे नमन करू आता नमन करू नमन करू आता नमन करू नमन करू नमन करू नमन करू त्याचे नमन करू आता उमा शंकराचे सुता त्या गणपती बाप्पाला वंदन केलं आणि आता मात्र आपण सेवेला सुरुवात करायची पाता पाता मगाशी जरा तुमचं सर्वांचं लक्ष जरा इकडे गेलं असेल कोणतरी एक महिला थरथर करते अंग जोडून देते जर तुकोबांवर विश्वास असेल तर तो अभंगाचं पहिलं प्रणाम काय सांगते नाचे टाली पिटी प्रेम अंग धरण लोटी असं सजासजी होत नाही त्यासाठी काही रीती असतात चला पुढे परमार्थ हा रीतीचा आहे परमार्थ हा रीत समजली पाहिजे काय समजली पाहिजे माणसाला का रुसता ज्ञानोबा तुकाराम झालं का झाला परमार्थ नव्हे रे गोष्टी नाचे टाली पिटी प्रेमांग धरणी लोटी भाषा कोणाची आहे तुकोबाची ना मग आपल्याला ते व्हायला पाहिजे ना आपल्याला काय नाव ऐशे सांगत की क्रिया गौणी दावी अंगी का क्रिया होत नाही समाजाला अरे एवढं तरी सांगा ना हा बोला बापला समाज तुमच्या समोर येतो 3-3 तास बसतो एवढं तरी समजावून सांगा काही ऐशी दशा कुणाचा अभंग आहे तुकोबांचा अभंग आहे ते खरे बोलतायत ना काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा आणि चित्त पांडुरंग झुरत असे अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती मेश्री बाबा अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती जेणेकरून कर्म पात करून नैष्कर्म स्थितीमध्ये कसं जाता येईल एवढी रीत या कीर्तना प्रवचनामार्फत सांगितली जाते टाइमपास नाही टाइमपास करा लोकांना आता ऊत आलेला आहे शांती असतात ते संत असतात पण आपण शांती नाही आपल्याला बोलल्याबरोबर लगेच राग येतो काम क्रोध लोभ दयाच्या अंतरी नाही अधिकारी ऐसे अरे असे चालत नाहीत ना पण चालून घ्यावं लागतं हे आपलं दुर्भाग्य आहे हा विचार
विचार करत असताना हा विचार करत असताना देवदेव करत असताना उपास करत असताना वैकल्य करत असताना वारा करत असताना दिंड्या करत असताना तुकोबारे सांगतात तुम्हाला देवाचा अनुभव आला का? तुम्हाला देवाचा अनुभव आला का? तुम्हाला ज्ञानेश्वरी मान्य आहे ना का नाही मान्य? भागवत मान्य आहे ना मान्य? एकादशी मग ज्या ज्ञानोबाराने जो परमार्थ केला का तो तुम्हाला का मान्य नसावा? ज्या ज्ञानोबाराने जो परमार्थ केला तुम्हाला का मान्य नसावा? काय सांगतात? ऐसा सात्विक हे आठा भावा. काय सांगतात? आठव्या अध्यायात ऐसा सात्विक हे आठा भावा. अरे 8 प्रकारातला एक तरी भाव आपल्याला झाला पाहिजे. कुठला? ज्ञानोबाराय सांगतात 8 प्रकारातला एक तरी भाव आपल्याला झाला पाहिजे. अरे 8 हातातला एक नाही, 8चे 8 भाव आपल्यावरती रुसलेले आहेत. विठाल मला सांगा मेस्त्री दादा तुमचे किती शिष्य आहेत? उदाहरण आहे, असतील 10, 15, 25, 200, 300 असतील, जे असतील ते असतील. हे धागिना ते तुम्ही ज्या वेळेस त्यांना शिकवता त्यानंतरच ते वाजवत ना का ऑटोमॅटिक वाजवतात? ऑटोमॅटिक वाजवतात का? आता कीर्तन करण्याच्या शाळा निघाल्यात का? कीर्तन करण्याच्या शाळा. मी लिहून देणार तुम्ही पाठ करायचं, मी लिहून देणार तुम्ही पाठ करायचं, जसं तसे समाजापूर्वक बोलून दाखवायचं. पुढे पाठ, पाठीमागे सपाट. बहु केले पाठांतरी वर्म राहिले ते दुरी. अरे पाठांतर खूप झालं पण वर्म दूर राहिलं ना. आणि ते वर्म आज आपल्याला माहिती नाही. ते वर्म आपल्याला आज माहिती नाही. टोप्या कोणी पेरतो, धोत्र कोणी लावतो, कीर्तन कोणी करतो. पहिले कीर्तनकार भेटत नव्हते. आता कीर्तनकार म्हणजे तुम्ही तारीख घेता का? तारीख काय झालं आता माहितीये का? सध्याची वस्तुस्थिती हे चालू चिल्लर महाराज जर 1500 मध्ये करत असतील तर भैरू बाबा म्हणतात बाबा मी 500च करतो पण तारीख मला द्या. हो म्हणून मायबाप हो हा परमार्थाचा माणसाने धंदा करून ठेवला. काय ठेवला? कीर्तन म्हणजे परमार्थ नाही हो. कीर्तन म्हणजे कला आहे दादा. तो बकवास जो वाजवतो ना तुम्ही ती कला आहे. परमार्थ म्हणता येणार? परमार्थ म्हणता येणार नाही, ती कला आहे. हे जे मी तुमच्या समोर आरोटतोय ना ती कला आहे, परमार्थ म्हणता येणार नाही. कीर्तनाचा अंग होया अंग हरिरूप. जोपर्यंत अंग हरिरूप होत नाही तोपर्यंत कीर्तन म्हणता येणार नाही. तोपर्यंत कीर्तन म्हणता येणार नाही. मग त्यासाठी पाणी पिना छान के गुरु करना पहचान के, नाही का? पाणी पिना छान के गुरु करना पहचान के. आता मला सांगा ज्या कुणाच्या जीवनामध्ये गुरु नाही हो त्याने हात वरती करा. गुरु मला फक्त फेसला करायचंय, मला टाइमपास समाजाचा करायचं नाही. फक्त हात वर. कुणी गुरु केले? कुणीच नाही केले. हात वरती करा फक्त. बरं चला, ज्याने केले असतील ते केले असतील, नाही केले असतील तरी आपलं काय अडत नाही. आपण जबरदस्तीने संप्रदाय वाढवायला आणि माला घालायला आपण रिकामा नाही. विठाला आता काय 10-5 पाठीमागे आले का झाला आपला संप्रदाय, झाला फडाचा अधिकारी. जे फडावरती फडफड करतात ते अधिकारी असतात. विठाला परमार्थ करत असताना शास्त्र प्रसिद्धी, आत्मप्रसिद्धी आणि गुरुप्रसिद्धी महत्वाचे आहे. आउटलाईन कट करतो, मेन मुद्द्याकडे बोलतो. मला जास्त बोलायचं आहे. शास्त्र प्रसिद्धी, आत्मप्रसिद्धी, गुरुप्रसिद्धी. अनुग्रह घेतल्याच्या नंतर, गुरु केल्याच्या नंतर काहीतरी प्रचिती आली, काहीतरी प्रिचिती. वाचून सांगणारा तर भूत आला, पाठांतर करून सांगणारा तर भूत आला. तुम्हाला वीर माहितीये का? वीर काही विहिरी झऱ्याच्या असतात भाऊ, आणि काही विहिरी फक्त पावसाच्या पाण्याच्या असतात. आणि पावसाच्या पाण्याच्या असतात त्या विहिरी आटतात.
पण झऱ्याच्या विरी असतात ते आटत नसतात. पाठांतर केलं ज्ञान कधी फसू शकतं, पण सद्गुरु कृपेने प्राप्त झालेलं ज्ञान कधीच फसवणार नाही. विठाला आता मला काही जास्त बोलायचं नाही मंडळी. ज्याचा पेपर त्याने प्रत्येकाने तपासायचा आहे. प्रत्येकाचा पेपर प्रत्येकाने तपासायचा आहे. मला प्रत्येकाचा पेपर तपासायला वेळ नाही आणि मी तपासणार नाही. आलं का लक्षात? चला पुढे. आता तुकोबाराय म्हणतात, नाचे टाली पिटी प्रेम अंग धरणी लुटी. ज्यावेळी सत्य साधू संतांचा, ज्यावेळी सत्य संतांचा, ज्यावेळी शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती, गुरु प्रचिती हा अनुग्रह ज्यावेळी त्या साधकाला होतो, ज्यावेळी त्या शिष्याला सत्य अनुग्रह होतो, तेव्हा तो भानावर नसतो. तेव्हा तो भानावर नसतो. त्याला अनुग्रह म्हणतात. काय म्हणायचं तुम्हाला? मी तुमच्याकडे आलो, तुम्ही माझ्या गळ्यात माळ टाकली, मला सांगितलं ए भाऊ आतापासून बोल रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी तुम्हाला माहिती नाही का? भरल्या बाजारात कथा हेतो नावडे पंढरीनाथा. तुम्हाला रामकृष्ण माहिती नाही का? अरे सोपा विचार करा तुम्ही. 1400 वर्षाचा चांगदेव, किती वर्षाचा? 1400 वर्षाचा. आणि मुक्ताई किती वर्षाची होती? हे रोज तुम्ही ऐकताय, ऐकू नका. 1400 वर्षाच्या चांदेवाला ते मान्य करावं लागलं. म्हणे मुक्ताबाई हा विषय माझ्याकडे नाहीये. हा मेलेली माणसं उठवायचा, सर्पाचा चाबूक हातामध्ये होता, अरे वाघावरती बसवता, पण हा विषय माझ्याकडे नाही. भगवंताचं नाम अजून मला माहिती नाही. तुम्ही तर म्हणा पागल बुवा कुठून उचलून आणला, मग आम्ही करतो इथे काय? रामकृष्ण वाचा, आत्मा जो शिवाचा. रामकृष्ण हा वाच्याचा मंत्र आहे. आत्मा जो शिवाचा, जो शिव डोळे बंद करून बसला होता, तो काय त्याचं स्वतःच नामचिंतन करेल का? स्वतःच कोण नाव घेईल का? हका मारी ज्याच्या नावे त्याचे नावच नाही ठावे. अरे रोज तुम्ही आरडून हरिपाठात म्हणतात ना, काय म्हणतात? नामाशी विनमुख तो नर पापिया, नामाशी विनमुख तो नर पापिया, नामाशी विनमुख तो नर पापिया, नामाशी विनमुख तो नर पापिया. हरि विना धावे न पावे कोण, धावे न पावे कोण, हरि विना धावे न पावे कोण. आता मला सांगा, रोज हरिपाठ तुम्ही गाताय, बोलताय, नाचताय, हरिपाठाचा विचार केला का? हरिपाठ नाचायला दिलाय का ज्ञानोपरायने की त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे? काय हो, नाचायला दिला का हरिपाठ का त्याची अंमलबजावणी झाली? नामाशी विनमुख तो नर पापिया. मग रामकृष्ण हरी, ओम नमो भगवते वासुदेवाय, राम हरी हरी. तर हरिपाठात किती वेळा उल्लेख आलाय, तरी ज्ञानोबांनी सांगितलं जो नर नामाशी विनमुख आहे तो पापी आहे. मग आपण नामाशी सन्मुख की विनमुख, ज्याचा पेपर त्याने तपासायचा. विठाला आणि ते नामचिंतन करत असताना ज्ञानोबांनी पुढे सांगितलं ज्ञानदेव मौन. कुठली माळ सांगितली हो महाराज? ओम नमो भगवते वासुदेवाय, हरिओम हरिओम. अरे हरिओम तर म्हणावंच लागेल तुला, ओम नमो भगवते वासुदेव म्हणावंच लागेल. जो बरी अर्जुना हा बोध भेटेना मना, तो ज्या साधना भजावे लागेल. अरे जोपर्यंत सद्गुरूचा बोध होत नाही तोपर्यंत वरच तुला रामकृष्णारी म्हणावंच लागेल, नाही का? पण येतं कुणाच्या ध्यानात हा विषय? येतो कुणाच्या ध्यानात? सांगणाराच्या डोक्यात नाही तर ऐकणाऱ्यांचं काय होईल? ऐकणार सोन्याहून पिवले आहे, सांगणाऱ्यांचा दोष आहे. विठाला विठाला. काय झालंय परिस्थिती मंडळी माहितीये का? बांधायला फेटा, मारायला चाटा, एक नारळाचा गोटा आणि त्याच्या खाली मोदी साहेबांच्या 2-2 हजाराच्या नोटा. विठाला परमार्थ हा पैशावरती अनुभव नाही. कशावर? पैशावरती अवलंबून. तुमची कुठे तारीख आहे का? नाही. किती घेता तुम्ही? एक अंदाज उदाहरण सांगतो, मनाला लावून घेऊ नका. 1200 घेता, मी 1500 देतो. हो आणि उडी मारली तर सोडणार, तो किती निघून जाणार? खरंच खोट? असं चालतं, असं चालतात. तुमच्याकडे नाही, आमच्या भागात चालतं. हा तुमच्याकडे नाही. विठाला विठाला. आणि मग ज्या वेळेस मुक्ताई म्हणते, मुक्ताई ज्या वेळेस स्वानुभवच्या चौकामध्ये उभी राहते
अनुभव आला होय देवाचा अनुभव आला देवाचा अनुभव आला अनुभव आले अंगा अनुभव छान देताय कीर्तनही छान करताय मी तुम्हाला बोलतोय माझा म्हणून आला का आला का कधी मग कशाला लोकांची भुलभुलया करताय तुम्हाला साक्षात्कार झाला नाही साक्षात्कार झाली आज सहज अरे साक्षात्कार कसा होतो हे भाव कसे प्राप्त होतात इडा पिंगला एक वटती ते आता पिंगलाच लय चाललंय हो पिंगला पिंगला विशाल महाराज बोलतात ते सगळे कॉपी मारायला लागले पण पिंगला म्हणजे काय पिंगला म्हणजे काय जो तो लिहितोय पाठ करतोय बोलू नका पाठ येते मला इथं काय तुम्हाला हसवायचं नाही मला काय रंगबाजी करायची नाहीये मी रंगबाजी करण्यासाठी आलो नाहीये पिंगला म्हातारी अरे इडा पिंगला एक वटती तिने ही पदर फाटती काय तिने ही बंधने तुटती आणि 6 पदर फाटती चक्राची ज्ञानेश्वरी जरा नीट होता अरे इडा पिंगला एक वटती इडा पिंगला एक वटती तिन्ही बंधने तुटती आणि 6 चक्र फाटती पदराचे 6 पदर फाटती चक्राचे इडा पिंगला एक वटतात मूलाधार चक्र ऐका ना मूलाधार चक्र स्वानुभव चक्र नाभी चक्र नाभी चक्र आज्ञा चक्र आणि शास्त्रधार चक्र हे 6 पदर फाटतात तिन्ही बंधने तुटतात आणि मग काय होतं ब्रह्मानंदे लागली टाली 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 कोण पाठ आहे रोज कशाला तुमचा टाइमपास करू रोज बोलताय तुम्ही मग ब्रह्मानंदात कसा मग्न होतो तिन्ही बंधने कसे तुटतात तिन्ही बंधने कसे तुटतात 7 पदर चक्राचे कसे फाटतात कीर्तन झाल्याच्या नंतर एकांतच भेटायचं दाखवून देतो मी खानदानी भाऊ आहे विठाला
कौशल्याला सुद्धा असे भाव प्राप्त होते. करीत होती भूतचेष्टा. अभंग वाचला तुम्हाला दाखवला होता एकदा मी गुजरातमध्ये. करीत होती भूतचेष्टा नावरती तयाशी अष्टभाव. अरे वशिष्ठाला लवकर बोलवा, वशिष्ठाला लवकर बोलवा. ही वेडी पिशी झाली. काय झाली? डोईचा पदर आला कांद्यावरी, 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 डोईचा पदर आला खांद्यावरी. भरल्या बाजारी जाईल मी. अभंग कोणाचा आहे? ब्रह्मानंद लागली टाली. कोण या हाते संबली. साडीची सूद नाही, वस्त्राची सूद नाही. हस्ती रडती पडती एकमेकांवरती, 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 हस्ती रडती पडती मने आनंदाचा पूर आला, 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 हस्ती रडती पडती एकमेकांवरती, हस्ती रडती पडती एकमेकांवरती, हस्ती रडती पडती एकमेकांवरती. गुमान घरी जायचं, गुमान चुपचाप घरी जायचं. नामदेवरायांचा गाथा पडताळायचा. नाही अभंग भेटला, नाही अभंग भेटला, नाही स्थिती भेटली तर उभा चालून टाकायचा. विठाला विठाला. हस्ती रडती पडती एकमेकावरती म्हणती आनंदाचा पूर आला. अरे मला ते प्राप्त झालं, माझे तिन्ही बंध तुटले, साई चक्र फाटले आणि मग झालं. अरे पण अनुभव नसेल ना तर समाजाची दिशाभूल करू नका. बाबा अनुभव नसेल ना समाजाची दिशाभूल करू नका. संत प्रमाण देतात अनुभव नाही पोटी त्यांच्या सायकून गोष्टी, अनुभव नाही पोटी त्यांच्या ऐकून 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 बोलूच नको. हे जमत नसल ना बोलूच नको, बोलूच नको. आणि जमत असेल तर बोल. ऐशे संत जगी क्रिया करुणी दावी ती अंगी. जमल तर बोल, जमल तर बोल, जमलं तर बोला. आणि मग तुकोबारच केलं बोले तैसा चाली त्याची वंदना. आणि बोले एक आणि करे एक त्याचे पाहुणे मुख. अरे बोलतो एक करतो एक म्हणून हा अनुभव आहे. तुका म्हणे ते अनुभव प्रमाण. अरे अनुभवाच्या गोष्टी आहेत. आणि शब्दाचे गौरव, शब्दाचे गौरव. तुका म्हणे आम्हा कळते चाचणी बडबडीची वाणी आत्मा सत्य. आम्हाला खरं कळतं आणि खोटंही कळतं, पुस्तकी ज्ञान कळतं, वाचलेलं पण कळतं आणि ब्रह्मज्ञानाचा ठसा उमटवलं ते सुद्धा ज्ञान कळतं. गुरुने अमर पिलाया बे मुझको फकीर बनाया बे, गुरुने अमर पिलाया बे मुझको फकीर बनाया रे, गुरुने अमर पिलाया
काय म्हणते गुरुनी मज पाजियाला भांग शब्द कुणाचे आहेत वारकऱ्यांनो गुरुने मज पाजियाला भांग मग मज कळला सतसंग मग मला कळला सतसंग गुरु गुह्य सांगे एकांत काय गुरु गुह्य सांगे एकांत म्हणे मुक्ताबाई जा शरण गुरुची पायी विठाला करून सांगा मंडळी या समाजाला सोपं करून सांगा रामायणाला माहिती नाही का मग रामायण सांगू नका घ्या मग नाही कमी सांडी मार हे खरं तरी प्रमाण आहे का आहे ना वाया व्यर्थ कथा मंथन कर लाकडात अग्नी आहे घर्षण कर दुधात लोणी आहे विस्तून पक हृदयात देव आहे शोधून बघ विठाला काय वेळ लागला होता का जनाबाईला एक नाही दोन वेळा तरी सांगितलं देव आहे देव आहे कोण शोधतो हृदयात देव कोण शोधतो हृदयातला देव कोण शोधतो काय हो ज्ञानोबा यांचा जो हरिपाठ आहे वारकऱ्यांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे काय हो त्याची सुरुवात आहे मेस्त्री दादा काय सुरुवात आहे हरिपाठाची देवाची द्वारी का देवलाच्या द्वारी देवाचं द्वार किती जणांना खळलं हे महत्वाचं आहे ना देवाचं द्वार किती जणांना खळलं रोज हरिपाठ चालू आहे शोकांतिका वाटते रोज हरिपाठ चालू आहे देवाचं द्वार देवळाचं द्वार सांगितलं नाही हे देवाचं द्वार आहे 9 दरवाजे खिडकी आत मूर्ती पैसे गेली म्हणून सज्जन हो चांगला विचार करा ज्यावेळी तुकोबारायने हे घेतलं बाबा आजी आपुले बाबा आजी आपुले सांगितले आणि मग त्याच्या पुढे मंत्र दिला राम कृष्ण आणि मग तुकोबाने सांगितलं असो आईसा कोठे आठवची नाही देहीची विधेयी अरे जय हरी ज्ञानोबा माऊली आज अवस्था बरोबर पावली जय हरी ज्ञानोबा माऊली आज अवस्था बरोबर पावली जय हरी ज्ञानोबा माऊली आज अवस्था बरोबर पावली 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 जय हरी ज्ञानोबा माऊली आज अवस्था बरोबर पावली जय हरी ज्ञानोबा माऊली आज अवस्था बरोबर पावली आज अवस्था बरोबर पावली जय हरी ज्ञानोबा माऊली आज अवस्था बरोबर पावली तुकोबाराय सांगतात जो मुकला श्वासाला चांगला ऐका जो मुकला श्वासाला तो जातो नरकाला कुठे जातो आणि तुकोबाराय सांगतात माझ्या गुरुंनी मला शिकवलं श्वासे श्वासे मारू हका काहीतरी चूक होईल म्हणून काय सांगतात मी देवाच्या जवळ जाईल देवाला हाक मारील पण कशी श्वासाने भजन कर गड्या श्वासाने भजन कर श्वासाने भजन कर रे गड्या रे श्वासाने भजन कर श्वासाने भजन कर रे गड्या तू श्वासाने भजन कर श्वासाने भजन कर रे गड्या तू श्वासाने भजन कर श्वासाने नाही का व्यर्थ तेवढे श्वास आणि फुकट आपला उपवास एकादशी कर सोमवार कर पण श्वासाची कळली नाही तर सगळं व्यर्थ आहे मी तुम्हाला सांगू का सगळे शास्त्र वाचणारी लोक तुम्हाला सांगू का समर्थ रामदास स्वामींना मानता ना तुम्ही मी पण मानतो मी काय पाकिस्तानातून आलो काय माझ्या पाठीमागून सर्वांनी बोला माझे अनुसंधानी विना एवढं जर समर्थांचं बैठकीवाल्यांनी ऐकलं ना बैठकीवाल्यांनी कशाला समर्थ सर्वांचेच आहेत तुम्ही पण हो वारकरी माझे अनुसंधाने विना स्नान संध्या जप होम दान
स्नान संध्या जोप होम दान परत बोला, परत ऐका. माझे नि अनुसंधानी विन माझे अनुसंधान दिन स्नान संध्या जप होम दान. स्नान संध्या जप होम दान येतं का लक्षात? मला उकल्या फुटत हो. स्नान संध्या जप होम दान. बोला. स्नान संध्या जप होम हात वा धर्मदान. हात व धर्मदान अधर्म. हात व अधर्मदान. हात व धर्मदान मज भजन ते नव्हे. मज भजन देव उद्धवा, जर अनुसंधान नसेल ना, तुझी एकादशी, तुझी वारी, तुझं स्नान, तुझा संध्या, तुझा जप हा धर्म नाही, हा अधर्म. पुन्हा एकदा ऐका. माझे नि अनुसंधानी विन. संधान विन माझे नि अनुसंधान म्हणजे काय कळलं का? तेच नाही आपल्याला कळलं असून. अनुसंधान कसं लावतात? अनुसंधान कसं लावतात? श्वासोश्वास कसा घ्यायचा? इडा पिंगला, इडा पिंगला, सुषुप्ती कशी जागृत करायची आणि मग त्या देवाला कसं आकलायचं ही रीत ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली आहे. परंतु आपला गुरुच तिथपर्यंत पोहोचला नाही तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. नाही का? गुरु गावात चोऱ्या करी, शिष्य नदीला माशी धरी. नाही का? माझे अनुसंधान विन स्नान संध्या जप होम दान हात व धर्मदान. उद्धवा, माझं भजन ते नव्हे. ते माझं भजन म्हणताय का माझ्यावर? अनुसंधान द्या. करा विठ्ठल स्मरण. काय सांगतात? करा विठ्ठल स्मरण, नामी असावे अनुसंधान. तुमचं नाव काय दादा? पूर्ण नाव? सुरेश आहेत का? जाणार आहेत. सुरेश पण जाणार आहे. पण सुतार ह्या बॉडीला ठेवलेलं नाव आहे राम. राम आला निघून गेला. ह्या बॉडीला नाव ठेवलेलं आहे कृष्ण. कृष्ण आला निघून गेला. सुतार राहणार आहे. सुरेश जाणार आहे. म्हणून वाढवया सुख भक्तिभाव धर्म कुलाचारी नाम विठोबाचे कुलाचं पाहिजे. कशाचं पाहिजे? म्हणून ह्या बॉडीला ठेवलेली ही उपाधी, या उपाधी माझी गुप्त. ज्ञानेश्वरी वाचताना या उपाधी माझी गुप्त. अरे चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते, ते तत्वज्ञ संत स्वीकारतात. मग मुक्ताबाई सांगते, संताचा मला जो अनुभवदारी संत भेटला, जो अनुभवदारी जो गुरु भेटला, तो माझा सखा भाऊ. आणि सखा भाऊ हा ज्ञानोपराया, हा स्व अनुभवी होता. काय होता? स्व अनुभवी. वडाची झाड पिंपळाला आणि पिंपळाची झाड वडाला असं नव्हतं. विठ्ठल मग मुक्ताई सांगते, स्वानुभवी संत स्वानुभवाच्या चौकात भेटले. गुरु भेटले चौकात. काय सांगते मुक्ताबाई? गुरु भेटले चौकात, त्याने धरला माझा हात. काय धरला? आता प्रत्येकाचा पेपर प्रत्येकाने तपासायचा, मला वेळ नाहीये. गुरु भेटले चौकात, त्याने धरला माझा हात. मजडिले एकांतात आणि माझी सरली अर्धार. कुठं घेऊन गेला गुरु? एकांतात का लोकांतात? भक्ती हा विषय एकांतातला आहे, लोकांतातला विषय नाही. हे मुक्ताईचे शब्द आहेत. आणि तेच सांगतात ज्ञानोबराया, माझ्या गुरुनी सुद्धा मला असंच केलं. माझ्या गुरुनी सुद्धा मला असंच केलं. ना सूर्याते दाखवूनी, माझ्या गुरुनी मला जो अनुग्रह दिला, मला जे सांगितलं ज्ञानोबराया सांगतात, ना सूर्याते दाखवूनी अनुग्रह कसा होतो, दीक्षा कशी होते. उद्यापासून रामकृष्णारी म्हणायचा उद्धार होणार. पंढरपूरला जायचं, दान करायची, माझा फोटो लावायचा बाबाचा, रांगोळ्या काढायच्या. वर्षातून एकदा नागपंचमीला नाग कसं उगवतो असं उगवायचं. गुरुपौर्णिमा बाबाची. पण आताचे महाशय एवढे आहेत, गुरुपौर्णिमेला पण बाबांकडे जात, ज्या गुरुकडून कला घेतो, शिकतो, मोठा होतो, त्याच्याच पाठीवर लाट मारतो. काय करायचं अशाच्या गुरूंना? 13वा अध्याय कधी वाचा, तुम्हाला सगळं कळेल. जाऊ द्या, ह्या गोष्टीबद्दल मला काही बोलायचं नाही. मला काय म्हणायचं, मग तुमच्या गुरुने तुम्हाला सांगितलं वारी करायची, काय करायची, आणि चंद्रभागे स्नान करायचं. कुठं? मग तुम्ही त्याला विचारायचं, चंद्रभागे स्नान केल्याने काय होतं? तू मोक्षाला जाशील. कुठं जाशील तू? अरे बाबा, तू चंद्रभागे स्नान केल्याच्या नंतर तिथं म्हशी पण आंघोळ करतात, मग तर काय मोक्षाला गेलं का? अरे वा, जप करता
करता झिजले म्हणे कशाचा जप करतो तुला कळतं का जप करता झिजले म्हणे अरे कथा ऐकून फुटले कान कशाचा जप करतो तू जप करता झिजले म्हणे कथा ऐकून फुटले कान तरी न होई ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान असं होतं का कीर्तन जवळ आलं फल लागा कुठला अभंग घ्यायचाय आता वायरी काढल्या टाकल्या वायरी आता काय सांगायचंय समाजाला तुझे कीर्तन ऐकून ऐकून लोक पागल झालेत बुवा समाजाच्या उद्धाराचं सांग टाइमपासाचं सांगू नको मग ती मुक्ताई सांगते मेस्त्री दादा मुक्ताईला जर मानाल ना माझ्यासारख्याला नका मानू गुरु भेटले चौकात त्याने धैला माझा हात मजा नेले एकांतात आणि माझी सरली येरजार म्हणजे जन्म आणि मृत्यूचा फेरा चुकवला त्यासाठी गुरु आहे टाइमपास नाही विठाला माझ्या गुरुनी पण मला अनुग्रह दिला माझ्या गुरुनी पण मला हृदयातला देव दाखवला कसा दाखवला मेस्त्री दादा तुम्ही ज्याच्यावरती चाट मारताय ना त्याच्यातून आवाज निघतोय ना तो दिसतो का तुमचा आवाज चाट मारल्यावरती आवाज नसतो धुम्याचा आवाज मग दिसतंय ते नसतंय माईक आहे उद्या नसणार आहे मंडप आहे उद्या भिंती पडून जाणार आहे पण जे नाही दिसत ते सत्य आहे आणि ते सत्य आहे ते सनातन देवाचं नाम आहे देवाचं नाम हे अनादी कालाचं आहे आणि नाव ठेवलेलं आहे नाव हे आई वडिलांनी ठेवलेलं आहे आणि नाम हे अनादी कालाचं आहे म्हणून ज्यावेळी तुकोबांच्या जीवनामध्ये बाबाजी सारखे चैतन्य सारखे महात्मे जन्माला आले मंत्र दिला रामकृष्ण बाबाजींनी नाम सांगितलं नाम सांगितल्याच्या नंतर झालं काय अभंगाचं प्रथम नाचे टाळी पिटी महाराष्ट्रामध्ये पोलादपूर तालुका म्हटल्याच्या नंतर त्या पोलादपूर तालुक्याला रत्नाचे खान म्हणतात काय पण आपलं पद आपण कसं सांभाळून ठेवायचं की आपल्या तालुक्याचं वाटोलं करायचं हे आपल्यावर आहे तुमच्या तालुक्यामध्ये सत्यवान बाबांसारखे महात्मे आहेत जे सत्य बोलणारे
सत्य बोले मुखे दुःखी अनेकांच्या दुःखी. मला सत्यवान बाबांचा खूप मोठा सार्थ अभिमान आहे. या भोल्या बाबल्या जनतेला, या भोल्या बाबल्या समाजाला हाक मारली आणि काही सांगितलं, यारे यारे सारे हरी नाम तारो, अरे अरे सारे हरी नाम, यारे यारे सारे हरी नाम तारो, अरे अरे सारे हरी नाम तारो. भगवंताचा करू भय नाही, भगवंताचा धरू भय नाही, भगवंताचा धरू भय नाही. नाही का. सत्यवान बाबांसारखा महात्मा आहे, इकडे रवींद्र बाबांसारखे महात्मे आहेत. सर्वांची नावं नंतर घेतो, नाहीतर ते आपले वारकरी संप्रदायाचं वैभव तुम्ही ऐकलं असलं. राऊत बाबा म्हणतात, राऊत बाबा नाही, यांच्या बायका यांचं नावं घेत नाही, राऊत बाबा म्हणतात. आणि हे अपेक्षा ठेवतात कीर्तनकाराने आमची नावं घ्यावी. विठाला मी सर्वांची नावं घेणार आहे, कारण का एकट्या माझ्यासाठी तुम्ही आलेले नाही, मला चांगलं माहितीये. तुम्ही तुकारामासाठी आलेले, मला चांगलं माहितीये, कारण का तुकाराम तुमच्या कीर्तनाला साथ करतो, म्हणून तुम्ही आले. तुमचे जीवाभावाचं नातं आहे, म्हणून चांगलं आहे. तुम्हाला वरती चढलेलं आवडतंय, आमच्याकडे तसं नाही, आमच्याकडे तसं नाही, वरती चढलेलं आवडत नाही. मला खालापुरातून फोन आला होता, कुणीतरी पिन मारली, म्हणले तुम्ही काही कसाही पुरस्कार देताय. म्हटले बाबा जेवढे 2-4 वर्षाचे हंडील असतील ते पाठवून दे, मग तुम्हाला दोघांची शरद लागली, कुत्र्याची आणि गाढवाची. कुणाची? कुत्र्याची आणि गाढवाची. कुणाची शरद लागली? दोघांची शरद लागली. शरद लागली मानगावरून आणि पोचायचंय त्याला खेळला. कुठं लागली? दादा तुम्हाला बघितल्यासारखं वाटतंय, फकवा वाजवता का? शरद लागली मानगावरून, पोचायचंय खेळला. आणि शरद कुणाची एवढं ऐकून घ्या, मी जास्त बोलणार नाही, कुत्र्याची आणि गाढवाची. आता काय कुत्र म्हणाल ना, कुत्र म्हणाले गाढव किती पळून पळून किती पळणार गाढव, माझ्या पुढे किती पळणार. तू कीर्तन करतो, लायकी आहे का? तुझ्यापेक्षा चांगलं करून दाखवतो, कॉपी मार, तुला पाडणार मी. हा म्हणून शरद लागली होती कुत्र्याची गाढवाची. आपल्याला कोण पुढे गेलं जमत नाही, आपल्याला कोणी पुरस्कार घेतलेला आपल्याला आवडत, चांगला कीर्तनकार नावाची झालेला आपला त्याचं कीर्तन मला सांगायचं ना, मी थोडक्यात करून दिलं असतं. समीर मिस्त्री, हा त्यांना बोलवलं, मला फोन करायचा ना, मी दुसरा आणला असता. विठाला